रिक्षा आंदोलनावरती चहूकडून टीका झाल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रिक्षा आंदोलन स्थगित केलं नाही असं म्हटलंय। रिक्षा जाळणे हा मनसेचा कार्यक्रम नाही, सरकार विरोधातला राग आहे असं राज यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांनी बिल्डर संदर्भात निर्णय घेतलाय तो त्यांच्या अंगलट येणार असल्याचं ते म्हणाले। रिक्षांना आग लावा, हे करा, हा काही पक्षाचा कार्यक्रम नाहीये, तो राग आहे। बाकी हिंदी चॅनलवाले आणि इंग्रजी चॅनलवाले काय समजतील याच्याशी मला काही कर्तव्य नाही, देणं घेणंही नाही मला। पण माझ्या महाराष्ट्रातली मराठी चॅनल्स, मराठी वर्तमानपत्र ह्यांनी तरी ही भूमिका नीट समजून घ्यायला पाहिजे किंवा समोर मांडायला पाहिजे। म्हणजे आजचंच घ्या ना, आजचं त्या देवेंद्र फडणवीसांनी जे काय अधिकृत करायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे, त्याच्यावरती कोण बोलणार नाही की हे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून करतायत म्हणून। महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून हे अधिकृत करतात, ज्याच्यातनं ह्यांना जे लोक राहतात त्यांची मतं मिळावीत, हे त्याच्यासाठी म्हणून हे सगळे उद्योग सुरू आहेत त्यांचे। त्याच्याबद्दल कोण लिहिणार नाही, ठरवून सगळं चालू आहे, ठरवून। आता ज्या अनधिकृत जागांमध्ये, घरांमध्ये जी लोक राहत आहेत, हा विषय किती वेळा मांडला होता मी की त्यांची काही चूक नाहीये, त्यांना बिल्डरांनी फसवलंय, ते अनधिकृत घरांमध्ये राहत आहेत, बरोबर आहे। त्या लोकांची कोणतीही चूक नसताना बिल्डरांनी जर समजा त्यांना फसवलं असेल तर त्यांच्या जागा तुम्ही अधिकृत करा। पण त्याच वेळेला दुसरं माझं वाक्य होतं, परंतु ज्या बिल्डरांनी ते बांधलेलं आहे त्या बिल्डरांवरती कारवाई का नाही होत, तिकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई का नाही होत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।